प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. भाऊ राहू द्या आता बसा खाली. जेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. कंचनपूर या गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 12वं वर्ष आहे. म्हणजे तपपूर्तीचं वर्ष आहे. तसा हा सप्ताह अनेक वर्षापासून चालू आहे बरं का. कितीतरी वर्षापासून. मला असं वाटतं की मी लहानपणीसुद्धा या सप्त्यामध्ये येत होतो. पण नवीन नाही का काय म्हणतात त्याला, आता नवीन सुरू झालेला 12 वर्षापासून असंच ना. हो. पण जुना खूप दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह कंचनपूरमध्ये चालू आहे. पण 12 वर्षापासून याचं स्वरूप जरा बदललं. पहिले आमचे बिचारे साधे माणसं होते, आता हे जरा पूर्णाची माणसं झाले सगळे. त्याच्यामुळे यांनी जरा स्वरूप बदलवलं नाही का. पहिले तिकडे होत होता आपल्या गोठणावर ना, इथं मंदिराच्या जवळ होतं. अगोदर मंदिरात होत होता, नंतर मंदिराच्या समोर होत होता. आता पटांगणात आला. वा, 12 वर्ष आपण या सप्ताहाची पूर्ण करता. आणि म्हणून कंचनपूरकरांना मी मनापासून धन्यवाद देईल बघा, खरंच. आणि आपल्याही भागामध्ये, आपल्याही परिसरामध्ये एवढं आपल्या सप्ताहाचं स्वरूप मोठं असू शकतं, याच्याबद्दल आम्हाला खूप कौतुक आहे. याच्याबद्दल आम्हाला फार आदर आहे. कसं असते पहा, ह्या महिला आहेत ना, जात्यावरचे गाणे म्हणत असताना बेमानकी करतात नाही का. बेमानकी अशी करतात की गाणे म्हणत असताना खातात सगळं सासरचं आणि गातात करतात का नाही बेमानकी. चोपदार बरोबर आहे ना, असं करतात का नाही. म्हणजे खातात आपल्या सासरचं आणि गातात, म्हणजे बेमानकी आहे की नाही. त्यांना बऱ्याचदा असं वाटत असते की आपलं सासर तर असलंच पाहिजे, पण आपला भाऊ, आपले भाचे, आपले आईवडील हे सुद्धा समृद्ध असले पाहिजेत. असं जसं लेकीला वाटत असते ना, तसंच मला असं वाटतं की आम्ही सुद्धा या परिसराची लेकच आहोत. आम्ही असतो किती इकडे. महाराष्ट्राच्या बाहेर फिरावं लागतं. जवळजवळ 6 ते 7 राज्यामध्ये फिरावं लागतं. आणि कधीकधी आम्ही पाहुण्यासारखे आश्रमावर येतो आणि सकाळी निघून जातो. आणि माधवराव येतो तरी किती आम्ही. म्हणून आम्हाला मुलीला जसं वाटतं की आपलं माहेर हे समृद्ध असलं पाहिजे. एक बहिणाबाई फार सुंदर सांगतात, आज माहेर आले जाणं, झाली झाली हो पहाट, आली आली डोयापुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्यारी ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा. भाव असा आहे की पहिल्या बसचा प्रवास होता, एस टीनं येत होतो आपण. त्या पाटीवर मला वाटते गाडी उभी राहत होती. कंचनपूरमध्ये गाडी येत नव्हती त्यावेळेला. बस येत होती का रे? पूर्वी येत होती का 50-60 वर्षाच्या अगोदर? नाही, येत नव्हती. बोथ्याला कुठंतरी बस उभी राहत असेल, तिथून खाली उतरायचं, पायी यायचं माहेरला, असंच ना. एखाद्या वेळेला ठेस लागत होती दगडाची, आणि बहिणाबाई असं म्हणतात की ती मुलगी त्या दगडाला विचारत होती की तुला काही लागलं नाही ना. आता खरं सांगा, ठेस लागल्यावर तुमच्याकडे दगडाला लागत असते का बोटाला? बोटाला लागते ना. ती पोरगी दगडाला विचारायची तुला काही लागलं नाही ना. भाव असा आहे की त्या मुलीला तो माहेराच्या वाटेतला दगड इतका प्रिय आहे. ती म्हणत असेल, बाबा माझी ठेस लागली, तुला लागलं असेल तर क्षमा कर, कारण तू माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस. बहिणाबाईचं म्हणणं हे आहे की माहेराच्या वाटेतला दगड जर मुलीला इतका प्रिय आहे, तर मुलीला आपल्या माहेरमधला भाऊ किती प्रिय असेल. हां, मला असं वाटतं की बहीण किती श्रीमंत असू द्या महाराज, ती गरीब भावाला कधी विसरत नाही, नाही का. नाही विसरत. ते दिवाळीच्या दिवशी आली ना, तर सासूच्या चोरून एखादी साडी घेऊन येते आणि नेसून गेल्यानंतर म्हणते की माझ्या भावाने घेतली. म्हणजे बेमानकीच आहे का नाही, पण म्हणते माझ्या भावाने घेतली म्हणून, असं म्हणते. बऱ्याचदा आपल्या माहेरवर झाकण बहिणी खूप टाकतायत, मुली खूप टाकतायत. नाही नाही, तसं नाही, ते असं आहे. आणि हां, बहीण श्रीमंत असू द्या, ते गरीब भावाला मदत करते. भाऊ श्रीमंत झाल्यानंतर मला माहीत नाही, पण बहिणीचं नक्की सांगतो की बहीण आपल्या माहेरला कधी विसरत नाही.
गरीब श्रीमंत तिच्या मनामध्ये भाव नसतो. आणि म्हणून सज्जनानो, आम्ही कितीही मोठे झालो असलो, आम्हाला अनेक पुरस्कार जरी भेटत असले, ज्ञानोबा तुकाराम झाला, आता उद्या एकनाथ भामदास एकनाथ आहे, हे सगळे आमचे पुरस्कार आहेत ना, हे तुमच्या आशीर्वादामुळे आहेत, लक्षात ठेवा. हे तुमच्या पाठबळामुळे आहेत आणि नारायण महाराज भोजने महाराजांच्या कृपेमुळे आहेत. अरे ते बंद कर, तिकडचं रिटर्न नको येऊ दे. नाही नको तिकडचं नको आलो, एवढंच राहू दे. मंडपात बोलावून त्यांना बाहेर रिटर्न येतो आवाज. हो नको, नाही नाही ना, हो जोडून बोलतो. आणि म्हणून आपला परिसर, अरे सगळ्या गावाचे नाव सांगता येतात ना मला. तिकडे मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर त्याच गावाचं नाव सांगता येत नाही. तेच पाहावं लागते की या गावाचं नाव कोणचं आहे. ते कधी कधी चुकीचं होते. पण कंचनपूर या पॉम्पलेटवर पाहून सांगितलं का मी, इकडे कंचनपूर आहे, इकडे बोथा आहे, इकडे शिरला आहे, इकडे पिंपळकुटा आहे. तू कशाला सांगता. असा आहे, दुधा आहे, नाही का, लाखनवाडा आहे, आणखी आंबे टाकडी आहे, अटाडी आहे. तुझी सासरवाडी लई लांब आहे का? हां, मग तू सासरवाडी सांग ना, कोणतं आहे? कोणचं आहे? पेडका. हो लय लांबचं आहे मग तर सासरवाडी. पेडका आहे, पातोंड आहे, मला सगळे माहीत आहेत का नाही. याचा अर्थ असा आहे की लहानपणापासून ज्या ठिकाणी आपण आपलं जीवन कटतो ना, ते फार वेगळं असते, फार वेगळं असते. लहानपणापासून आम्ही या गजाननच्या त्या VIP खोलीमध्ये मुक्कामी असायचो. ती भीत पडायची, भीती वाटायची काय, भीत जर पडली तर मेलोले का अशी. अशा पद्धतीने तेव्हापासून कंचनपूरचा आणि आमचा संबंध आहे. आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. आमच्याजवळ थोडा आता व्यस्तता वाढल्यामुळे वेळ कमी आहे, जरा क्षमा करत जा. तुम्ही आमच्या गावात आलेच पाहिजेत असा जास्त आग्रह करू नका. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही चुकवणार नाही. पण आता मला कुठंतरी 12-12:30 वाजेपर्यंत पैठणला पोचायचं आहे रात्री. आता त्या ठिकाणी आता तुम्ही इथं येता सध्या. अशा पद्धतीने आपल्याला हा उत्सव अत्यंत उत्साहाने आपण करता. 12 वर्षापासून या ठिकाणी, मला वाटतं अनेक दिवसापासून आपण श्रीमद भागवत कथा करता आणि कथाकार गोंदीचेच असतात, गोंदीचेच असतात. मला वाटते गोंदीकर, गोंदी हे प्रसिद्ध गाव आहे. माझी अनेक कीर्तनं, दरवर्षी कीर्तन असते मला. ते गोंदेश्वर म्हणून त्यांचं मंदिर आहे जालन्याजवळ, म्हणजे गोदावरीच्या काठावर. दरवर्षी, आता यावर्षी झालं कीर्तन. गोंदी प्रसिद्ध आहे. मला असं वाटतं की गंगरज महाराजांचं सुद्धा या ठिकाणी बरेचसे कथा झाल्यात गंगरज महाराजांच्या. गंगरज महाराज बिचारे आपले साधे महाराज, त्या प्रभूनं तर त्याला रात्रभर पहारा दिलता वाड्याला. तो आता न आता याचा रात्रभर गळ्यात होता. त्याला असं वाटलं कोणीतरी घेणारा असला पाहिजे. मग ते 2 वाजता महाराजला म्हटलं, बा महाराज थोडंसं आता मला सुट्टी तर द्या थोडीशी. गेला घरी झोपून राहिला, आलाच नाही. बरं, महाराज असल्यामुळे खाली नाटूत आहे. इतकं आपल्या परिसरावर सगळ्यांचं प्रेम आहे. खूप आनंद आहे महाराज. काय भव्यता आहे आपल्या सगळ्या उत्सवाची, सुंदर आहे. आणि मला महादेव शिस्त खूप आवडते. शिस्त फार महत्त्वाची असते कार्यक्रमामध्ये आणि ती शिस्त सांभाळली पाहिजे, शिस्त सांभाळली पाहिजे. बेशिस्त काही उपयोग नाही ना, काही करून उपयोग नाही. आणि शिस्त आवार आहे, आवार राहिलंच होतं, आवार आहे, मोठा घोर होईल नाही असं एखादं गाव सुटलं की. हे सगळे परिसरातून आलेली सगळी मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे. आपण अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात. 12 वर्ष जे अखंड तुमच्या गावामध्ये टिकून आहेत, हे विदर्भ भान काय रे, विदर्भ गान कोकिळा, विदर्भ गान सावकाश. आमचे चालू देऊ ना, भारत महाराज, संगीत विशारद पांडुरंग महाराज, विशाल महाराज, महेश महाराज चांगलं वाजवतात दोघे. आणि आपण फार नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन आपण घेतलेले आहेत. उद्या स्वामीजी येणार आहेत. स्वामीजीचं सुद्धा आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि हे सगळे तुम्हाला सांगतो, अक्रूर महाराज असतील, सोपान महाराज असतील, आणखी सुनील असेल आणि आमचे प्रकाश महाराज असतील, हे माझ्यावर पुत्रवत प्रेम करतात बरं का. खूप प्रेमाचे आहेत पोरं.
हे तुम्ही जे सांगताय ना, हे मी यांना आरेतुरे बोलत असतो, इतक्या प्रेमाचे आहेत. आणि हे सगळी महाराज मंडळी आपल्या इथं येऊन राहिली, त्यांचंही तुम्ही चांगलं स्वागत करा. आणि खऱ्या अर्थाने हा उत्सव अत्यंत उत्साहाने चालू आहे. सज्जनानो, मुख्य नावं राहिले. खरं म्हणजे आजचं संतपूजन ज्यांच्याकडे आहे ते वैकुंठवासी गीताबाई रामकृष्ण टिकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव भगवान रामकृष्ण टिकार आणि शिवशंकर उर्फ बंडू रामकृष्ण टिकार यांच्याकडे आजचं सौजन्य आहे. मला असं वाटतं की बंडू आणि भगवान कीर्तन झाल्यावर भेट जा. इथंच आहे ना, नाही तर सगळे जातील घरी, तुम्ही जासाल. असं करू नका, हे सगळे जाऊ द्या, तुम्ही नका जाऊ फक्त कीर्तन झाल्यावर. असो हा विनोद आहे आणि खरं म्हणजे खूप आनंद आहे. सज्जनानो, आजची श्री संत एकनाथ महाराजांची शिष्टी आहे. सांगू का? अरे, ज्या वेळेला वारकऱ्याच्या समोर बीज हा शब्द येतो ना, ज्यावेळेला बीज ही तिथी येते ना, त्यावेळेला वारकऱ्याच्या समोर त्या ठिकाणी देहू उभी राहते. देहू म्हणजे तुकाराम महाराज उभे राहतात. ज्यावेळेला अष्टमी येते ना, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज उभे राहतात. आणि ज्यावेळेला षष्ठी येते ना, त्यावेळेला नाथ महाराज उभे राहतात. इतकं समीकरण आहे बघायचं. असं समीकरण आहे. काही तिथीचं अत्यंत समीकरण असतं, तसं हे समीकरण आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये बीज, अष्टमी आणि षष्ठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ताडकरी मंडळी बरीच आहे. कोणा गावची आहे रे? आसाद, शहापूर आहे, शहापूर, लाखनवाडा, आणखी लाखनवाडा आहे, पिंपळकुटा आहे, हो. आणखी आवार आहे, आणखी कुठले आहेत? दुधा आहे. हो, दुधाचे किती 15-20 जण आहेत वाटते. पिंपळकुट्याचे किती आहेत? 20 जण आहेत. शहापूरचे तुम्ही एकटेच दिसता मला. 3 आहेत का? 4 तरी पाहिजेत का नाही? किमान 4 तरी पाहिजेत ना. का रे चोपदार, कशाला? तुमची सासरवाडी दूर आहे वाटते? लांब आहे. बरोबर, याची जोड आहे. असो, एकनाथ महाराजांची षष्ठी, हा षष्ठीचा उत्सव महाराजांच्या परंपरेमध्ये फार दिवसापासून सुरू आहे. फार दिवसापासून. आणि आपल्या गुरुचीही षष्ठी, अनुग्रह झाला तीसुद्धा षष्ठी, आशीर्वाद मिळाला तीसुद्धा षष्ठी. आणि श्री संत एकनाथ महाराज ज्या दिवशी जलसमाधी घेतात तीसुद्धा षष्ठी. आज माझ्या नाथ महाराजांचा जलसमाधी उत्सव पैठणमध्ये सुरू आहे. आणि एकनाथ महाराज, सज्जनानो, हे संत आहेत ना, संतांच्या जीवनातले अनेक विशेष आहेत. अनेक विशेष आहेत. पहा, मी सांगतो तुम्हाला. ज्ञान म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराज उभे राहतात. वैराग्याच्या गप्पा आपण ज्यावेळेला मारतो ना, त्यावेळेला आपल्यासमोर तुकोबाराय उभे राहतात. आणि शांतीबद्दल आपण ज्यावेळेला बोलतो ना, त्यावेळेला नाथ महाराज उभे राहतात. आपण बऱ्याचदा शांतीच्या गप्पा मारत असतो, पण शांत राहणं कठीण आहे बरं का. कठीण आहे. कितीही आपण शांतपणाचा आव आणला तरी एखाद्या वेळेला आपला स्वभाव प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. कितीही शांतीचा आव आणा. मला असं वाटतं की तुकोबारायांचं वैराग्य समजलं केव्हा? त्यांची परीक्षा घेतली तेव्हा. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. अशी परीक्षा घेतल्यानंतर वैराग्य समजलं ना. म्हणजे वैराग्य समजण्यासाठी सुद्धा कोणीतरी परीक्षा घेणारा भेटणं महत्त्वाचा होता. ज्ञानोबारायांचं ज्ञान समजलं कधी? त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा आपल्या गुरुजीकडे मागत असताना ते म्हणतात, जे खडांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो. माझ्या मायबापाला ज्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्यांनासुद्धा आशीर्वाद मिळो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्यांचा खडपणा निघून जाओ. त्यावेळेला ज्ञानोबारायांचं ज्ञान समजलं. म्हणजे परीक्षा घेतली तेव्हा. नाथ महाराजांची शांतीसुद्धा त्यावेळेला समजली की ज्यावेळेला नाथ महाराजांची परीक्षा घेतली तेव्हा. शांती किती दिवस राहू शकते महाराज? शांत माणूस बघा, तुम्हाला सांगतो, एखादा विषय जोपर्यंत समोर येत नाही ना, तोपर्यंत आपली शांती टिकत असते.
एखाद्या वेळेला सकाळपासून तर दुपारपर्यंत जेवायला नाही दिलं आणि संध्याकाळपर्यंत जर नाही भेटलं तर शांती टिकेल का हो? टिकेल शांती? संध्याकाळपर्यंत तुला जेवणच नाही दिलं तर शांती टिकेल का? नाही टिकणार. आवाज देईल शांती मोठाने, किंवा जेवण कधी. म्हणजे ह्या गोष्टी परीक्षा घेतल्याशिवाय कळत नसतात. एकनाथ महाराजांची परीक्षा घेतली आणि परीक्षा घेत असताना किती परीक्षा घ्यावी महाराज. महाराज स्नानासाठी जात होते गोदावरीवर. गोदावरीवर स्नानासाठी रोज जायचे. आजही तुम्हाला माहीत आहे की असा चढ आहे महाराजांच्या वाड्यामध्ये जाण्यासाठी. आजही ज्या खिडकीतून तो यवन थुकत होता ना, ते खिंडार तसंच पडलेलं आहे. आज सुद्धा आहे, असं वर गेल्यानंतर दिसते आपल्याला. किती वेळेला थुकला असेल तो यवन? 1, 2, 3, 4 असं नाही. असं म्हणतात की 100पेक्षा जास्त, 108 वेळेला म्हणतो आपण. इतक्या वेळेला थुकला माणूस. आणि नाथ महाराजांच्या अंगावर. आणि कोणचे नाथ महाराज हो? ज्यांच्या घरी प्रत्यक्ष देव पाणी भरण्याचं काम करत होता ते नाथ महाराज. हो कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये, ओ आरती स्वामी एकनाथा, ओ आरती स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ महाराज सांगावे लागतील. सज्जनानो, देवाला सेवा करण्याची इच्छा झाली. देवाला सेवा करण्याची इच्छा झाली आणि स्वतः भगवान त्या ठिकाणी पैठणला आले. पैठणला आल्यानंतर खांद्यावर घोंगडी आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये शर्ट नाही, अत्यंत गरीब आहे. आणि नाथ महाराजांच्या वाड्यासमोरच एक वटा आहे बघा. वटा आहे ना, वटा. त्याला कोणचा वटा म्हणतात? कोणचा वटा म्हणतात चोपदार त्याला? कुचरवटा. हा, असं सांगायचं ना फटाफट. कुचरवटा म्हणतात. त्याच्यावर सगळे कोण बसेल असतात? कुचर बसेल असतात त्याच्यावर. ते सगळ्या गावाचं पाप अंगावर घ्यायचं काम करतात ते कुचर. हो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते कुचर सगळे बसलेले. ऐका. आणि स्वतः प्रभू गुडघ्यापर्यंत धोतर, खांद्यावर घोंगडी, उघडा बिचारा हा मजूर. त्या ठिकाणी त्या वट्यावर बसलेल्या माणसांना विचारतो, का हो नाथबाबाचं घर कोणचं आहे? ते लोक म्हणतात, ते नाथबाबाचं घर, ते दिसते ना पताका, तुळशी वृंदावन, पोथीचा आवाज, ते नाथबाबाचं घर. जा. काय काम पडलं? हा जरा लांबून आलोय, माहीत नाही म्हणून विचारलंय बघा. नाथबाबाच्या घरी गेले महाराज. नाथबाबाच्या दारामध्ये उभं राहून आवाज दिला, नाथबाबा घरी आहात का हो तुम्ही? नाथबाबाने बाहेर येऊन पाहिलं तर गुडघ्यापर्यंत धोतर आहे, खांद्यावर घोंगडी आहे, अंगामध्ये शर्ट नाही आणि समोर उभा आहे. नाथबाबा, काय रे बाबा, कशासाठी बोलावलं? म्हटले, बाबा मला आहे ना तुमच्या घरी काम करायची इच्छा आहे बघा, तुमच्या घरी राहायची इच्छा आहे. अरे बाबा, आमच्या घरी काय काम करशील तू? आमच्या घरी नाही बाबा, कामासाठी काय विषय नाही. नाही म्हटले, तुमच्या घरी मला राहू द्या. त्यांना थांबव रे, त्या पोरांना थांबवा जरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्या घरी काही काम नाही बाबा. नाही म्हटले, राहू द्या. थांब म्हटले, मी विचारतो. गिरजाबाईला फोन केलाय. म्हणतो, काय आता फोनच येतो डोक्यात. आवाज दिला, हो फोन केला. म्हटलं, मी काय आता त्यावेळेस काय फोन होते का? आवाज दिला आणि विचारला. हा म्हणतो बा आपल्या घरी राहतोय म्हणून. लांबून आलो म्हणे. बोलू नका रे. लांबून आलो म्हणे, आपल्या घरी राहतो म्हणे. आईने विचारलं, काय काम करशील? त्याने दर्शन घेतलं. मासाहेब नाही म्हणू नका, मला तुमच्या घरी राहायची इच्छा आहे. काय काम करशील तू? तुम्ही सांगाल ते काम करेल बघा, कोणचंही काम सांगा मी करेल. अरे पण बाबा, तू काही पगार घेशील का? नाही आईसाहेब, अजिबात पगार घेणार नाही. बस सकाळी अर्धी भाकर द्या, एखादं पोतं झोपायला द्या, संध्याकाळी अर्धी भाकर द्या. पण काम काय करशील बाबा तू? सगळे कामं करावं लागतील. म्हटले, हां सगळे कामं करेल.
सगळे कामं करेल. पगार मागणार नाहीत ना? नाही, मी तुमची शपथ घेऊन सांगतो. पण भाकर तर द्यावं लागेल ना आरती मला. हां, भाकर वगैरेची व्यवस्था होईल. आमच्या घरी रोज पुरणाची पोळी होते, ती व्यवस्था होईल. पण पगार तर काही भेटणार नाही गड्या. म्हटले पगारासाठी आलोच नाही ताई मी. माझ्या घरीच तर इंद्रादिक देव पगारी आहे, तर मी काय पगार मागतोय घरी. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिलं काम जर कोणचं आलं असेल देवावर, त्या मजुरावर तर पाणी भरण्याचं. हे बघ कावड घे आणि गोदावरीहून हा हौद भरायचा बरं का. हा हौद भरायचा रोज. एवढा हौद लागत असतो आपल्याला. अनेक मजुरं ठेवले पण त्याने तो हौद भरलाच नाही. गोदावरीचं पाणी आणायचं आणि हौद भरायचा. एक लक्षात ठेवा, गोदावरी किती खोल आहे महाराज. महाराजांच्या वाड्यापासून तो गोदावरी, आपण जर गंगेकडे गेलो तर इतकी खोल आहे. तिथून ते भरायचं, कावड आणायची आणि त्या हौदामध्ये टाकायची. हो काय रे. अरे बाबा, दिवस दिवस तो रांजण भरत नव्हता. तो या बाबाने लगेच 2-4 कावडामध्ये भरून टाकला आणि ती कावड घेऊन बाजूनं बसला. भरला का? म्हटलं हां भरला. इतक्या लवकर? अरे दिवस दिवस भरला नाही, हा भरला जात नाही म्हणून तर नौकर सोडून गेले. बाबा तू इतक्या 2-4 याच्यात? म्हटले हां भरलाय. बघा ना भरलाय, पूर्ण भरला रांजण. आता खरं सांगा, फुकट पाणी भरणारा भेटल्यावर घरातले काय कमी सांडतील पाणी? इतका पाणी भरणारा भेटल्यावर महाराज मग घरातलं काय पाणी सगळं. हो, एक बकेट नाही, आंघोळीला 10-10 बकेट. आता आहे ना मजूर, आणि इतक्या लवकर रांजण भरतो म्हटल्यावर काय, आता मजूर आहे ना. 2-4 कावडा टाकल्याबरोबर रांजण भरला आणि हा बाबा त्या कावडजोड बसला. आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी आईसाहेब झाडून राहिल्या होत्या, झाडत होत्या. म्हटलं आईसाहेब, माझं आता काम झालं रांजण भरण्याचं. आता तुम्ही स्वतः झाडताय, मी मजूर आहे. माझ्या देखत तुम्ही झाडून काढणं बरं नाही वाटत मला. माझं झाडलेलं चालेल ना तुमच्या देवाला? आणि त्या ठिकाणी तो झाडू घेतला. पूर्ण वाडा झाडून काढणं हे सुद्धा याच्याकडेच काम आलं महाराज. अरे पोथी लागली, पोथीच्या अगोदर बिछाईत करणं. पोथी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं पोथी ऐकण्यासाठी पाठीमागं एका पोत्यावर बसणं. आणि नाथबाबा, आता इतका खरं म्हणजे परिचय झाला होता. नाथबाबा पोथी सांगताना म्हणायचे कधी कधी, या विश्वामध्ये एकच तत्व आहे. बरोबर आहे ना? त्याला श्रीखंड्या म्हणत. श्रीखंड्या बरोबर आहे ना? हा बाबा बरोबर आहे, एकच आहे बाबा, सर्व ठिकाणी ते व्याप्त आहे. बरोबर आहे ना श्रीखंड्या? हा बाबा बरोबर आहे बाबा. हे काय इथं बसलेलं आहे बाबा, या पोथीसुद्धा हे काय पोत्यावर बसलेलं आहे इथं. आणि पोथीची बिछाईत करणे, पोथी संपल्यानंतर ती बिछाईत काढून ठेवणे, दरवाजामध्ये उभं राहणे आणि प्रत्येकाच्या हातावर प्रसाद देणे. हा घ्या देवाचा प्रसाद, देवाचा प्रसाद. प्रसादही देवाचा आणि वाटणाराही देव, वाटणाराही देव. बाबाला गंध उघडण्यासाठी थोडासा उशीर लागला ना. हा म्हटलं की बाबा इतकं उशीर लागतो तुम्हाला, एवढं मोठं गंध लागते तुम्हाला रोज, मी दिलं तर चालेल का तुमच्या देवाला? श्रीकंठ्याने 2-4 येडे मारले महाराज. एवढं मोठं गंध, एवढा मोठा गोळा त्या ठिकाणी तयार करून दिला. तेव्हापासून त्याचं नाव श्रीखंडे असं पडलं. आणि त्या ठिकाणी पाणी भरणे, झाडून काढणे, बिछाईत करणे, कपडे धुवायला नेणे, हे सगळे कामं 1 आणि 2 वर्ष नाही, 36 वर्ष. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो, स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. एक लक्षात ठेवा, ज्या देवाचं स्नान करत होते नाथ महाराज, तोही देवच होता. त्या मूर्त्या म्हणजे देवच होता. आणि पाणी आणून देणारा सुद्धा देवच होता. ज्याला गंध लावत होते तेही देवच होते आणि गंध उघडून देणारा सुद्धा देवच होता. जी पोथी चालत होती तेही देवाचीच होती आणि त्या पोथीचं बिछाईत करणारा सुद्धा देवच होता. ज्या पोथीचे सांगत होते तो देवच होता आणि त्या पोथी संपल्यानंतर प्रसाद वाटणारा सुद्धा देवच होता. मला हे सांगू द्या तुम्हाला, ज्याच्या घरी विश्वनियंता परमात्मा, जिने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरिले, सत्ता मात्रे
स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपुलिया. हो विश्वाची निर्मिती करणारा प्रभू 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम करत असताना सुद्धा त्या नाथ महाराजांच्या अंगावर एक येवन थुंकला आणि त्याला प्रसाद देऊन नाथ महाराजांनी मुक्त केलं. याला शांती म्हणतात, याला म्हणतात शांती. आपल्याला काय महाराज गरिबीमुळे शिव्या सहन करावं लागतात कधी कधी. कधी कधी आपलं पुढचा जरा दणकट असला तर आपण किरकोळ असलो तरी जाऊ द्या नाही का, आपल्याला शिव्यासन करावं लागतात. कधी कधी आपली गरज असते म्हणून शिव्यासन करावं लागतात नाही का. आणि कधी कधी तर तुम्हाला सहनच करावं लागतात आहे ना. कोणाच्या रे तुझी जवळ सासरवाडी याचा विचारतो, सहन करावं लागतात का नाही कोणाच्या करावं लागतात का नाही. मग हे सगळी काठी गिठी सगळा रुबाब बाहेर आमच्यावरच, फक्त घरी काहीच नाही. म्याव घरी गेलं की काहीच चालत नाही. जाऊ द्या, करावं लागते ना, लोभापायी करावं लागतंय, करावं लागतं. शिव्या देतात महाराज, घरातले लोक शिव्या देत आहेत तरी सुद्धा तुम्ही आता घरीच जाणार आहात. तुम्ही का आता हिमालयात जाणार आहात का. करतात का नाही. लोभापायी कधी कधी सहन करावं लागतंय, स्वार्थापायी सहन करावं लागतंय नाही का. प्रेमापोटी कधी कधी सहन करावं लागतंय. या बाबाला सहन करण्याचा काय गरज होती महाराज, काय गरज होती. एखाद्या मुख्यमंत्र्याशी जर सोबती असली तर कोण काय शिव्या देईल त्याला. आम्ही परवा स्टेजवर होतो मुख्यमंत्र्याच्या, बोलले आपल्याशी मुख्यमंत्री, काय म्हटले उतरा म्हटले खाली. उतरलो आपण, तरीसुद्धा काय बोलले सांगितलंच नाही. हा विनोद आहे माझं आणि त्यांचं, चांगलं आहे बरं का, मी बोलत असतो त्यांच्याशी. विषय असा आहे की एखादा मोठा माणूस एखाद्या वेळेला बोलला तरी तो माणूस गरीब माणसाशी बोलत नाही. हो तुम्ही काय राव म्हटलं आम्ही महाराज, तुम्ही काय महाराज, तुम्ही तर असे भेटा, मुख्यमंत्री आला तर आपल्या घरी मुख्यमंत्री असं म्हणतो का नाही आपण. एखादा श्रीमंत माणूस घरी आल्यानंतर त्या ठिकाणी राहू दे व्यवस्थित आहे, बदलू नको. त्या ठिकाणी एवढा मोठा विश्वनियंता परमात्मा नाथबाबाच्या घरी राहत असून सुद्धा नाथबाबाने एका माणसाच्या पानाची थुंकी सहन केली. इतक्यावर थांबले नाहीत ती माणसं. महाराजांची सौभाग्यवती वाढत असताना हा माणूस गेला महाराज, आणि महाराजांच्या सौभाग्यवतीच्या पाठीवर बसला. हो काय ऐकताय काय तुम्ही, काय ऐकताय तुम्ही. काय रे ए पोरा काय म्हणतो तू. हां अरे भोंगे पण करा केले ना झालं ना. आता इकडे काय हां नाही थांबायचं का. नाही ना. काय त्यांचं नाव काय रे. हां हरिचंद्र बावस्कार भाऊ. मला असं वाटते काय वय होतं रे. 75 वर्षाच्या वयामध्ये हरिचंद्र भाऊ बावस्कार यांना जर कीर्तनामध्ये देवाचं बोलावणं येत असेल तर हे त्यांचं भाग्य आहे. 75 वर्षाचं वय झाल्यानंतर कीर्तन ऐकता अरे अंतीच्या मती साचकन पुढले गती. तुझे का सांग. वा. मी सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने, मी भोजने महाराज संस्थांच्या वतीने, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने हरिचंद्र भाऊ आहे ना बावस्कार यांना मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि मला असं वाटतं की हा तुमच्या गावातला इतिहास राहील. इतिहास. हरिचंद्र भाऊ कीर्तन ऐकता गेले, हा इतिहास राहील बरं का. खरं सांगतो तुम्हाला, जाणं तर जाणं आहेच, आपण कुठं थांबणार आहोत. पण मला असं वाटतं की हरिचंद्र भाऊ तुम्हाला जसं कीर्तनात आलं ना तसं आम्हालाही कीर्तनातच येऊ द्या. हो नाही, आम्हाला येऊ द्या याचा अर्थ आपल्याला नाही का कीर्तनात यायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकता जर त्यांचं जाणं असेल तर मला असं वाटते की आपल्यासाठी ज्यांचे वडील गेले त्यांना दुःख असेल, यांचे काका गेले, पण मला असं वाटतं की त्यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत चांगला असेल की कीर्तनामध्ये त्यांचं जाणं झालं.
हा या गावातला इतिहास झाला. थांबणार आहे मी, काही जास्त वेळ थांबत नाही आता, 15-20 मिनटं थांबतो तुम्हाला. शांती सांगत होतो महाराजांची, की महाराजांच्या सौभाग्यवतीच्या पाठीवर तो माणूस बसला तरीसुद्धा महाराज म्हणतात, नाथबाबा म्हणतात की बघ बरं पडील तो. आणि आईसुद्धा म्हटले की हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे मला, मी नाही पडू देणार त्याला. सज्जनानो, हे शांतीचं दर्शन आहे. एक बोलू का तुम्हाला, ऐकताय का तुम्ही? ऐका. चाणक्य एका ठिकाणी असं म्हणतात की 2 माणसं देशद्रोही आहेत. 2 माणसं. ते कोणचे 2 माणसं देशद्रोही आहेत? चाणक्य म्हणतात म्हणून सांगतो बरं का. ते असं म्हणतात की जो गरीब असून कष्ट करत नाही आणि जो श्रीमंत असून दान देत नाही. जो गरीब असूनही कष्ट करत नाही आणि जो श्रीमंत असूनही दान देत नाही, ते देशद्रोही आहे. त्याने असं सांगितलं, गले बद्धा दृढाम शिलाम धनवंतम दातारम दरिद्रम अतपस्विनम. धनवान असून दान न देणारा आणि गरीब असून कष्ट न करणारा, त्याच्या गळ्यामध्ये फार मोठा दगड बांधा आणि ज्या इरीला जास्त पाणी असेल त्याच्यात लोटून द्या, असं चाणक्य म्हणतात. लोटसाल नाही तर माझ्यावर येईल, पण असं म्हणतात. श्रीमंत माणसं कशासाठी असतात रे गावात? अरे गरीब माणसाला मदत करण्यासाठी असतात ना. श्रीमंत माणसं गावात असतात कशासाठी? धर्माला मदत करण्यासाठी असतात ना. अरे काय, न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रित्यर्थ हे तवे, भागवतातला श्लोक आहे. तुम्ही जे भागवत ऐकतात ना त्यातला श्लोक आहे, पहा. किती दिलं पाहिजे धर्मासाठी आपण? सगळं नाही दिलं पाहिजे. सगळी सोयाबीन नका देऊ, सगळं कापूस नका देऊ, पण मला असं वाटते तुमचा जेवढा नफा असेल ना, नफा त्यातले किमान 10% तर द्या. किमान 10% तर द्या. तुमच्याजवळ 1,00,000 रुपये असतील ना, नफा म्हणतोय मी, नफा त्यातले 10% द्या. 10% होत नसेल तर किमान 2-5% द्या. पण हे जर तुम्ही कर भरत नसाल तर जसा सरकारचा कर नाही भरला तर ती जशी सजा आहे, तसा याचा कर नाही भरला तरी सजा आहे, लक्षात ठेवा. ही सजा कशी येईल काही सांगता येत नाही. आणि कर जर भरत असाल ना, तर मला असं वाटतं की एक सूत्र असं सांगते, ज्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरी हरीचा कर आहे आणि त्या घरी हरी चाकर आहे. ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे. खरं सांगतो तुम्हाला, हरीचा कर जर तुम्ही भरत असाल ना, तर चाकरासारखं तुमच्या घरी सुद्धा तो काम केल्याशिवाय राहणार नाही. मला अनुभव याचा, खरं सांगतो तुम्हाला. मी काल गाडगेबाबांच्या गावामध्ये होतो. गाडगेबाबांचं गाव अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये शेंडगाव असं गाव आहे. छोटंसं गाव आहे, अत्यंत छोटं गाव आहे. इतके या कंचनपूरपेक्षाही छोटं आहे आपल्या इकडच्या. आणि त्या गावामध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला आणि त्या गावामध्ये आपल्याला त्यांचं स्मारक बनवायचं आहे. स्मारक बनवायचं आहे. आणि अरे गाडगेबाबाचं स्मारक असलं पाहिजे ना त्यांच्या गावामध्ये. एवढं मोठं काम केलं त्या बाबाने. गरिबाच्या शिक्षणाची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर कोणी केली असेल तर गाडगेबाबाने केलेली आहे का? मी प्रसंग सांगून जाईल तुम्हाला की ज्यावेळेला पंजाबराव देशमुख हे पहिले कृषीमंत्री आपल्या देशाचे, सत्कार ठरला त्यांची टुरिंग गाडी अशी मधात चालत होती, इकून तिकून माणसं उभे होते, घोषणा करत होते, फुलं फेकत होतं कोणी. आणि त्या दिवशी महाराजांनी स्वतः रस्ता झाडून काढला होता, स्वतः झाडला होता रस्ता. आणि पंजाबरावला कोणीतरी सांगितलं आजचा रस्ता महाराजांनी झाडला आहे. लाईनमध्ये गाडगेबाबा उभे होते. पंजाबराव खाली उतरले, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन म्हटले, बाबा तुम्ही कशाला रस्ता झाडला हो? अरे मग लेका कोण झाडील लेका, आपल्याकडली भाषा, माये पोरगं लेका इतकं मोठं झालं ना लेका, मग रस्ता तर मीच झाडला पाहिजे लेका, असं त्यांची त्यावेळेची भाषा. आणि त्यावेळेला पंजाबरावचे डोळे पाणावले आणि पंजाबराव म्हटले, बाबा मी तुमची काय सेवा करू शकतो? माई कशाला सेवा करतो लेका पंजाबराव, गरीबाच्या पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था कर. शिवाजी संस्थेची स्थापना झाली, लक्षात ठेवा. आणि हजारो विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये शिक्षणाची सोय भेटली. अरे गाडगे बाबाचं पोरग गेलं कीर्तनात आणि एक माणूस ओरडत आला. कोण तू बोलून राहिला का भागवत फोनवर कोणाशी? नाही ना, असं कानाला मोबाईल लागलेला दिसतो. विठाला 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 ओरडत आला एक माणूस आणि त्या ठिकाणी म्हटला, कीर्तन बंद करा बाबा, काय चांगलं केलं तुमचं या कीर्तनाने, तुमचा एकुलता एक पोरगा मेलाय बाबा, निरोप घेऊन आलो मी. काय म्हटलं असतील हो बाबा? अरे किती मेले कोट्या कोटीन, काय रडू एकासाठी? काय असे तर किती गेले पोरं माझे सीमेवर.
मी कशासाठी रडू? इतका मोठा त्याग ज्यांच्या जीवनामध्ये होता, त्यांच्या गावाला आम्ही गेलो. सज्जनानो, खरं सांगतो तुम्हाला, देव मदत करत असतो. तुमचा काय अनुभव आहे मला माहीत नाही, पण माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी काय खेड्यातला माणूस आहे, मी 7वी नापास आहे. माझं शिक्षण नाही, माझी विद्वत्ता नाही, मी फार मोठा साधना करणारा सुद्धा नाही. आता 7वा वर्ग नापास असणाऱ्या माणसाला काय समजते हो? आम्ही इंग्रजी पेपर सोडायचो आणि मराठीत नाव लिहायचो. हो, आणि इंग्रजीचा पेपर सगळा सोडायचो आम्ही, पण जे प्रश्न होते ना तेच उत्तराच्या जागेत लिहून टाकायचो. हो, अशा पद्धतीने शाळा. पण मला असं वाटतं की आम्ही जसं थोडं थोडं काम करत गेलो आणि आम्हाला गाडगेबाबांचं स्मारक हे 25 कोटी रुपयाच्या खर्चाचं करायचं आहे असं मनात धरून आम्ही गेलो. आणि कालच्या एकाच बैठकीमध्ये 9 कोटी रुपये दिले लोकांनी. 9 कोटी. हो, कोटी. हां, आम्ही जसा आमचा 11 लाखाचा आकडा जाहीर केला तसा पाऊसच पडला. हे कशाचं प्रतीक आहे? हे का आम्ही करतो? हे नाही करत महाराज. आपल्याला कोण ओळखते? पण मला असं वाटतं की आपल्या मनातला एखादा भाव आपला जर निर्मळ असेल, स्वच्छ असेल, तर स्वतः देवसुद्धा त्याला मदत करत असतो. आणि म्हणून 2 गोष्टी सांगत होतो. श्रीमंताने दिलं पाहिजे आणि गरिबाने कष्ट केले पाहिजेत. आणि मला पुढचं आणखी नाथबाबासाठी हे सांगायचं आहे की 2 माणसं इतकं उंच स्थान मिळवत असतात समाजामध्ये की जो गरीब असून दानाची इच्छा करतो. मी खरं सांगेल तुम्हाला, गरीब असून तुम्ही मनापासून दानाची इच्छा करा. मनापासून बरं का, तुम्ही मनापासून दानाची इच्छा करा. गरीब असून सुद्धा दानाची इच्छा करा. एक दिवस तुमची इच्छा देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, नक्की करा. एक दिवस तुम्हाला त्याला दान देण्यासाठी तुमच्याजवळ दिल्याशिवाय राहणार नाही. गरीब असून दानाची इच्छा करणारा, आणि पुढे ऐका, भरपूर शक्ती असून सुद्धा क्षमा करणारा, ही माणसं मोठी असतात. नाथबाबाची एवढी मोठी शक्ती असूनही नाथबाबा क्षमा करतात, शांत राहतात. हा माझ्या श्री संत एकनाथ महाराजांचा परिचय आहे. आणि ते नाथबाबा म्हणतात, विठ्ठल 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 हो, ते नाथबाबा, ते श्री संत एकनाथ महाराज आपल्याला या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवत प्राप्तीचा उपाय, हरि प्राप्ति 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 उपाय, धरावे संताचे ते पाय, हरि प्राप्ति उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तिने साधती साधने, तिने साधती साधने, हरि प्राप्ति उपाय, धरावे संताचे ते पाय, हरि प्राप्ति उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, तिने साधती साधने, तिने साधती साधने. आणि म्हणून महाराजांना अनेक उपाय विचारले किंवा प्राप्तीसाठी काय उपाय असला पाहिजे. अनेक उपाय महाराजांनी सांगितले. योगाचाही उपाय महाराजांनी सांगितलेला आहे. शरीर शोषण, प्राण निरोधन, मन जे हठयोग. सज्जनानो, उपाय अनेक आहेत, पण गुण आला पाहिजे ना, त्याचं पथ्य पाडलं गेलं पाहिजे ना. औषध आहे, पण औषधाचं पथ्य पण आहे ना. तुम्हाला वाघीण दूध द्यायला तयार आहे, पण तुमच्याजवळ पात्राची गरज असली पाहिजे ना, पात्र असलं पाहिजे ना. ज्ञान तुम्हाला मुक्त करण्यासाठी तयार आहे, पण तुमच्याजवळ वैराग्य कुठं आहे? वैराग्य काय सोपं असते का महाराज? नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. 2 गोष्टी माणसाने दुरूनच ऐकल्या पाहिजेत. पर्वता दूरता रम्य, युद्धस्य वार्ता रम्य. पर्वत माणसाने दुरूनच पाहायला पाहिजे,
आत गेल्यानंतर भयंकर असतो, भयंकर झुडपं असतात, भयंकर काटे असतात, मोठमोठे दगड असतात. दुरून हिरवागार दिसत असला तरी आतमध्ये भयंकर असतो. माणसाने पर्वत दुरूनच पाहायला पाहिजे आणि युद्धाच्या गप्पासुद्धा दुरूनच ऐकल्या पाहिजेत. ऐकण्यात मजा आहे, युद्ध करणं कठीण आहे. ऐकण्यात मजा वाटते. एखादा मिलिटरीमन ज्यावेळेला इकडे येतो ना त्यावेळेला आपण ऐकतो बापरे, पण ते करण्यामध्ये जे कष्ट आहेत ना ते ऐकण्यामध्ये काय कष्ट लागत आहेत. म्हणून युद्धस्य वार्ता रम्या, युद्ध माणसाला ऐकण्यामध्ये चांगलं वाटत असलं तरी प्रत्यक्ष युद्ध करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. मी सांगत असतो, एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा. कोणापुढे रे सांगायचा, तू जोड इतक्या जोड उभा राहतो, आपली ओळख आहे ना, सांग ना कोणापुढे. कोणापुढे? बायकोपुढे. मन फटकन. हां, अशी फिरवायचा. आणि अशी तलवार फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकला पाहिजे. ते म्हणायचे माझ्या नाकापुढे कशाला, तिकडे मरा ना. तो म्हटला तिकडे गेलो तर 25 मारले, तिकडे गेलो तर 35 मारले. बाई म्हटली मला चांगलं माहीत आहे, तुम्ही आता भोजन करा आणि विश्रांती करा. आणि अपमान होत होता महाराज म्हणून राग आला. पाहता काय, राग आला पठ्ठ्याला, तलवार घेऊन गेला. इथून माणसाचे हात तोडून आणले, इथून खटाखट खटाखट 20 माणसाचे 40 हात तोडले. डोक्यावर गठ्ठा घेतला आणि आला घरी, टाकला खाली. म्हटले बघ कोणाचे आहेत, म्हणे माणसाचे आहेत. पठ्ठ्याने माणसाचे हात तोडले. बाई म्हटली पठ्ठ्याने माणसाचे हात तोडल्यापेक्षा पठ्ठ्याने मुंडकेच का तोडले नाही माणसाचे. पठ्ठ्या म्हटला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून नेले होते. अरे पठ्ठ्या, मेलेल्या माणसाचे आणले आणि तोडून. हे बाण शस्त्र साहोनी गोडी आणि मग शुरा ठाव उंच स्थळी. बाण शस्त्र आणि गोडी हे सहन करावी लागते. तितिक्षा म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. आणि सहन करावं लागतं आणि युद्ध करावं लागतं सहन करून. पाठीमध्ये गोडी नाही निघली पाहिजे, निघली तर छातीत निघाली पाहिजे. त्याला शूर म्हणतात. शूर ओळखावा रणी. म्हणून युद्धाच्या गप्पा सोपी आहेत, युद्ध कठीण आहे. पर्वत दिसायला चांगले आहेत, पर्वत चढणं कठीण आहे. हिमवंतू दोष खाये परी जीवित्वाची हानी होय. आणि म्हणून अशा अर्थाने उपाय ज्ञानाचाही आहे, पण आपल्याजवळ वैराग्य नाही. त्याला वैराग्य हे पथ्य आहे, लक्षात ठेवा. उपाय कर्माचाही आहे, पण आपल्याजवळ विधिनिषेधाचं पथ्य नाही. उपाय योगाचाही आहे, पण चित्तवृत्तीचा निरोध याचं आपल्याजवळ पथ्य नाही. उपाय यज्ञाचाही आहे. यज्ञ 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 हो नाही का, यज्ञाने स्वर्ग प्राप्त होत असते म्हणे, नाही का. हो काय ती ओवी, संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहरे. यज्ञाधिक कर्माने स्वर्ग प्राप्त होते, पण यज्ञ करायला जागा कुठे आहे. पंचक्रोशीमध्ये गोहत्या होत असेल तर ते यज्ञाचं फल पदरात भेटत नाही. पथ्य आहे. मला असं वाटते औषधापेक्षाही पथ्य महत्त्वाचं आहे. असं म्हण आहे आपल्या इकडे. कोणची? औषध फुकाची आणि पथ लाखाची. पथ लाखाची असते. पथ्य जर नाही पाडलं ना तर रोग वाढत जातो. औषध फुकाच असू द्या, पथ्य फार महत्त्वाचं आहे. आमची एक भगिनी दवाखान्यामध्ये गेली. दवाखान्यात गेल्यानंतर काय आज काय कसं काय, म्हटले बा माझी तब्येत जरा मला बिघडलेली वाटते, माझं वजन थोडंसं वाढल्यासारखं वाटते साहेब. साहेबांनी त्या काट्यावर उभं केलं. शेवटचे काटे गेले महाराज, तुटले ते फटाफट. 120 असं वजन पाहिलं. अरे बापरे ताई, तुमचं वजन खूप वाढलेलं दिसते. म्हटले हा साहेब. तुम्ही जेवण किती करता? म्हटले सकाळी बघा मी 20 पोळ्या खाते. बापरे, बरं. संध्याकाळी? हां संध्याकाळीसुद्धा तेवढ्याच लागतात साहेब. आणि मग भात वगैरे? हां भातही असतो ना, असा भात असतो, 10 प्लेट भात असतो. बापरे. आणि भाजी? हां भाजी 6 प्लेट. प्लेटीचा आकार सांगता येईल? हां असा एवढा आकार असतो, एवढा आकार. बापरे. मग एक काम करा, तुम्ही 20 पोळ्या खाताना त्यातला 10 खात जा. आणि तुम्ही 10 प्लेट भात खाताना त्यातला 5 प्लेट भात खात जा. आणि तुम्ही 6 प्लेट भाजी खाताना त्यातली 3 प्लेट भाजी घेत जाता येईल. हेच तुमच्यासाठी औषध. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? हेच तुमच्यासाठी औषध. ताईने विचारलं, मग साहेब, डॉक्टर साहेब, हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? जा म्हणे बाबा, कधी घेत अगोदर. अरे पथ्य महत्वाचं आहे ना. पथ्य आहे त्याला. पथ्य नाम विठोबाचे.
पथ्य आहे त्याला. आणि म्हणून अनेक उपाय सांगितल्यानंतर त्याचं पथ्य आपल्याला जमणार नाही. आणि हरिप्राप्ती तर झाली पाहिजे, म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. ज्या वेळेला आपल्याला पोहणं जमत नसेल त्यावेळेला नावेचा आधार घेतला पाहिजे, नावेचा आधार घेतला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला एकट्याला जाणं जमत नसेल त्यावेळेला दिंडीचा आधार घेतला पाहिजे. एकट्याकडून भजन होत नसेल त्यावेळेला आपल्या मित्राचा आधार घेतला पाहिजे. तसं जर आपला उद्धार व्हावा आणि आपल्याला जर साधना जमत नसेल तर आपण साधूचा आधार घेतला पाहिजे. साधूचा आधार, साधूच्या आधाराने स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही माऊली असं म्हणतात. स्वतः तुम्हाला पोहणं जमत नसेल ना आणि स्वतः जर निघालात तर त्या नदीमध्ये भवरे आहेत, त्या नदीमध्ये वळणं आहेत, द्वेषरूपी भवरे आहेत, मत्स्यरूपी वळणं आहेत, विद्या धन कुल ह्या उकड्या आहेत, त्याच्यामध्ये भ्रांतीचं गढूळ पाणी आहे, आतमध्ये आशारूपी गाळ आहे आणि मोठी अहंकाररूपी धार आहे बघा मधात. इकडलं तिकडलं पाणी तोडणं सोपं आहे, अहंकार तोडणं फार कठीण आहे. आणि ते नंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर वाहणारं जे फुरसांड आहे ते सुखदुःखरूपी फुरसांड आहे त्या नदीवर पूर आल्यानंतर. आणि जीवरूपी फेस आहे. नदी ओलांडून जाणं सोपं आहे का? ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिकाला सुद्धा पार करणं कठीण आहे. महाराज म्हणतात तुम्ही एक काम करा, संताचे पाय धरा. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि काय होईल त्याने? येणे साधती साधने, साधने येणे साधती साधने, येणे साधती साधने, साधने येणे साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, येणे साधती साधने, साधने रामिने साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. साधन साधलंही पाहिजे ना, साधन साधलं पाहिजे. साधन साधलं पाहिजे याचा अर्थ त्या साधनाचं फल पदरात पडलं पाहिजे ना. अरे साधन साधणं फार महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेला स्वयंपाक करणं महत्त्वाचं नाही, तो साधणं महत्त्वाचं आहे. साधणं महत्त्वाचं आहे. स्वयंपाक करणं कोणी स्वयंपाक करेल, मी सुद्धा भाकरी करू शकतो, पण त्या खाता तर आल्या पाहिजे दुसऱ्या. त्या साधणं महत्त्वाचं, याला साधनंच म्हणतात, साधलं नाही म्हणतात. नाही ते चाचणी लाडूची हुकली शिराच होते तयार त्याचा. बेसनाच्या लाडूची जर चाचणी हुकली की शिराच. कधी त्या बेसनवाडीची चाचणी हुकली की यानं कडचीनं वाळ लागते, असं होते का नाही. साधणं महत्त्वाचं आहे आणि ते साधण्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. साधना माहीत नाही का आपल्याला? साधना माहीत आहे पण ती साधली पाहिजे ना. आणि ते साधण्यासाठी मला असं वाटतंय की कोणाचा तरी संग अत्यंत महत्त्वाचा आहे. येणे साधती साधने, साधने साधती, साधने साधती आपण म्हणतो का नाही. हो साधलं पाहिजे. पेरणं झालं पाहिजे याला महत्त्व नाही हो, असंच म्हणतायत ना. पेरणं झालं पाहिजे याला महत्त्व नाही, पेरणं साधलं पाहिजे. सर्वात मोठा आनंद शेतकऱ्याच्या जीवनातला जर कोणचा असेल तर त्याचं पेरणं साधलं ना की तो एक भाकर जास्त खाते. पेरणं साधलं पाहिजे. काय झालं, पेरलं लावून पाणी आलं. हो पण ते एवढंच त्याला शेतकऱ्याची एवढीच उणीव आहे, त्याला असं वाटतं फक्त आपलंच साधलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही साधलं पाहिजे, फक्त आपलंच साधलं पाहिजे. हे म्हणूनच शेतकऱ्याला भाव भेटत नाहीत ना, फक्त आपलंच साधलं पाहिजे. तुम्हाला सांगतो ज्याचे कांदे विकले ना, कांद्याचे भाव वाढले का नाही, कांद्याच्या गप्पा सुरू झाला की तू निघून जात तिथून. आता भाव वाढले म्हणे आपण गेल्यावर आपण विकल्यावर, असं होते का नाही. साधनं महत्त्वाचं आहे आणि ते साधनं फक्त संतांच्या संगतीने होऊ शकते. येणे साधती साधने, काय साधती? तुटती भवाची बंधने. बंधन, भवाचं बंधन फार मोठं आहे महाराज. बंधन अनेक प्रकारचे आहेत, तसं भवबंधन आहे. भव म्हणजे हा प्रपंच,
भ्रव म्हणजे हा सागर, भव म्हणजे नदी, त्याला नदीला पूर आलेला आहे त्याला भवनदी असं म्हणतात. भवन म्हणजे येणं जाणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम याला सुद्धा भवच म्हणतायत. पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं, अशा पद्धतीने येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. हे बंधन तुटणं फार महत्त्वाचं आहे गड्या. बंधनामध्ये काय असते पहा, आशारूपी बंधन माणसाचं तुटतच नाही. आशा हा बंध आहे. झालं आहे, 10 मिनटामध्ये थांबतो मी. आशा बंध इतका भयंकर आहे. मी असं म्हणतो की जसा जसा माणूस म्हातारा होईल ना, तशी तशी आशा नाही म्हातारी होत महाराज, ती जवान होते आशा. बघा तुम्ही म्हातारे माणसं बिना झाकणाच्या बिसलऱ्या घरी घेऊन येतात, बिना झाकणाच्या. हो, द्या ठेवून, नाही का, हो. खाली टाकत असतात म्हणे, आणि खाली टाकल्यानंतर त्याला आठवलं अशी खून केली. अशी खून केल्यानंतर मुलांना असं वाटलं की मागच्या भीतीत काहीतरी आहे. पाडली ना सगळी भीत, सगळं नाही सांगायचं मला. सगळ्या भीता पाडल्यावर काही डबुलं सापडायला तयार नाही. शेवटी एका डॉक्टरला बोलावलं, डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि बुडा बोलायला लागला. बुडा म्हटला, लेको अशी खून करत होता ना, अशी खून. तो म्हटला, तुम्हाला आखली नाही, तुमच्या घरी इस्टेट टिकणार नाही, किती कष्टाने कमावली लेको, तुम्हाला आठवणी कशा राहत नाहीत रे. पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गायाची चायनी नेली, ती घेऊन या म्हणे. काय झालं, बुडही गेलं, घरही पडलं, 50,000 रुपये घेतलं, हातात चायनी आली. काय सांगा, तिकडे चाळणी म्हणावं लागते, आपल्याकडे चायनी, तिकडे चाळणी म्हणावं लागते, तिकडे गाळणी म्हणावं लागते, आपल्याकडे चायनी, आपलं साधं भाधं चायनी. आशा ही संपत नाही. आशा जसा बंध आहे, अनेक बंधापैकी भव नावाचा एक बंध आहे, तो तोडणं कठीण असल्यामुळे येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. महाराज हामीने सांगतायत, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. ढोपार खुमाई, जय ढोबार कुमाई, ढोपार खुमाई, ढोबार कुमाई, ढोपार खुमाई, ढोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, ढोपार खुमाई, ढोबार कुमाई, ढोपार खुमाई, ढोबार कुमाई, ढोपार खुमाई. ढोबार कुमाई. संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय प्राप्ती होणारच नाही असं कोण सांगतो? असं वेद सांगतो. एक लक्षात ठेवा, धन आपल्या घरचं जरी असलं तरी ते काढण्यासाठी पायाळूच पाहिजे. समाधान आपल्या अंतकरणातलं असलं तरी त्याला प्रगट करण्यासाठी कोणीतरी जाणकारच पाहिजे. मोटके गुरुमुखी उदय जत दिसे, ते हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपैसयाची. आणि म्हणून संताशिवाय प्राप्ती नाही असं कोण सांगते? अशी ग्वाही वेदसुद्धा देतात.
खरंच सांगतो, संताशिवाय प्राप्ती कशी होईल महाराज तुम्हाला सांगतो. गुरुजीशिवाय शाळा कशी होईल, आईशिवाय मुलगा कसा होईल, नाही का, आणि नावेशिवाय पार कसं जाता येईल, तशी संताशिवाय प्राप्ती कशी होईल, होऊच शकत नाही. संत हे प्राप्ती करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. काय प्राप्त होते संतांच्यामुळे? समाधान प्राप्त होते. पहा, अनेक विषय सांगता येतील. संतांच्या संगतीचं समाधान हे फार वेगळं आहे, फार वेगळं आहे. संतांचा संग, संतांच्या संगतीने, खऱ्या अर्थाने चंदनाच्या संगतीने जे घडते ना, त्याहीपेक्षा संतांच्या संगतीने घडते. पहा, चंदनाच्या संगतीने बोरी आणि बाबडीच फक्त त्या ठिकाणी सुगंधित होतात, बांबू होत नाही. बांबू, बांबू माहिती आहे ना तुम्हाला, येऊ येऊ म्हणतो आपण, येऊ. तो येऊ चंदनाच्या संगतीने कधी सुगंधित होत नाही, नाही होत. तो असूनसुद्धा तो प्राप्त होत नाही त्याला तो सुगंध. त्याला बांबूला सुगंध प्राप्त होत नाही, दुसरं केळीला सुगंध प्राप्त होत नाही, आणि हिंगाला होत नाही. हिंग, हिंग माहिती आहे ना, हिंग. केळीला सुगंध का मिळत नाही? त्यांनी असं सांगितलं की केळीचं खोड आहे ना, ती खोड नसते, त्याला अनेक पडदे असतात. असतात का नाही? अनेक पडदे असतात. तुम्हाला सांगतो, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतकरणामध्ये जर पडदे असतील तर ते किती दिवस चंदनाच्या संगतीने राहू द्या, सुगंधी नाही होणार बरं का, खरंच नाही होणार. मी श्रीमंत आहे, मी कुलवान आहे, मी धनवान आहे, हो मी हे आहे, मी ते आहे, मी ते आहे, आपल्याला राव तिथं गेल्यावर सन्मानच नाही भेटला, हे पडदे आहेत सगळे. अरे सन्मानासाठी तुमचा प्रपंच आहे ना, परमार्थ का सन्मानासाठी आहे का? इथंसुद्धा आपण जर नावाची याची अपेक्षा करत असाल तर मग आपण उद्धारासाठी कोणचा मार्ग असेल आपल्या जीवनात? पडदा नाही ठेवायचा महाराज. पडदा हा फार वाईट असतो. मी श्रीमंत आहे, मी धनवान आहे, मी कुलवान आहे, आणि राव एक माणूस मला भेटला, बरेच दिवस झाले, रामराम महाराज, रामराम, अटाईलाच भेटलो, खूप दिवस झाले त्याला. रामराम म्हटलं, रामराम, ओळखलं का? नाही राजा. खाल्लं ना राजा, आमच्या घरी तुम्ही 7 दिवस. डायरेक्ट म्हटलं, डायरेक्ट. आता मी कधीतरी खाल्लं ना म्हणे 7 दिवस वैक. पडदा हा वाईट आहे, परमार्थासाठी नसला पाहिजे. मी या दोन्ही तिन्ही कंचनपूरकारांना सांगेल की तुमचे मतभेद असतील ना, ते त्या मंडपाच्या बाहेर जिथं जोडे काढतात तिथं काढत जा, आणि मग मंडपात येत जा. मग इथं नाही. लग्न आहेत ना तुम्हाला, दुसरे कुठं आहेत ना स्थानं तुम्हाला, सप्त्यात पोरं करतायत ना, त्याला मदत करा, मदत करा. आणि अरे मतभेद कुठं कुठं करणार तुम्ही? मतभेद कुठं कुठं करणार? इथं मतभेद, तिथं मतभेद, तिथं नाही जम, अरे मग जमेल कुठं बावा? असं नका करू. आणि म्हणून केळीचं झाड सुगंधित होत नाही, प्राप्ती होत नाही त्याला, सुगंधाची प्राप्ती होत नाही. याचं कारण केळीच्या झाडाला अनेक पडदे आहेत. आणि हिंगाचं झाडसुद्धा सुगंधित होत नाही बरं. हिंगाचं, हिंग, हिंग माहिती आहे ना तुम्हाला? हिंग, हिंग, हिंग नाही का, हिंग, हिंग त्रासला घ्राणी, तो सुद्धा सुगंधित होत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, जरा क्षमा करा मला, पण सांगावं लागेल तुम्हाला की चंदनाच्या संगतीने असणारा हिंग का सुगंधित होत नाही? तो हिंग राजू संगतीने चांगलं ते, पण ते आपलं ते हे काय म्हणतात ते दुर्गंधी सोडत नाही ना. हे मी विनोदासाठी बोलत नाही पोरो, लक्षात ठेवा. संगतीने जर चांगले राहत असाल तर तुम्हाला व्यसन सोडावं लागतील. व्यसन हे करता आले का? आमच्याही सोबत राहता, हां, आमच्या सोबत राहताना आम्ही एखाद्या वेळेला हळद जवळ भेटलो की निघून जाता असे. एक तर सोबत राहू नका, राहायचं असेल तर व्यसन करू नका, व्यसन करू. आम्हाला जर माहीत पडलं तर आम्ही बोलू. आता मी 60पर्यंत चाललो, मला बोलायचा अधिकार आहे. आता किती दिवस तुम्हाला चोपडत बसायचं रे? व्यसन करता आले, शरम नाही वाटत? मायबापानं सगळे इस्टेट कमावून ठेवली, ते का व्यसन करण्यासाठी आहे का? व्यसनाने कोणाचं चांगलं झालं म्हणजे तुमचं होईल? व्यसन काय चांगलं असते का? आणि कोणाची किंमत वाढली व्यसनाने? तसेच मरसाल पण पोरी भेटणार नाही व्यसन करत असाल तर, लक्षात ठेवा. आता काही नाही. आता लोक काही, तुम्ही लय श्रीमंत झाले, लोक काही विचारत नाहीत. ते पहिले विचारतील की हा फुटाने खातं का म्हणून. 50 लाख रुपये पॅकेज आहे, एवढं आहे, फुटाने खातो ना, द्यायची नाही. व्यसन करत असाल तर आमच्यासोबत येऊ नका.
आणि आमच्यासोबत राहत असाल तर व्यसन करू नका. व्यसन नाही करता येणार तुम्हाला. हो, म्हणून हिंगसुद्धा सुगंधित होत नाही आणि बांबू सुगंधित होत नाही, प्राप्ती होत नाही. हरिप्राप्ती नाही का आपलं काय म्हणतात, संताविन प्राप्ती नाही. अरे तो बांबू सुद्धा होत नाही सुगंधित. बांबू बांबू माहित आहे ना, येऊ 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 येऊच म्हणतात ना रे, येऊ येऊ नाही येऊ येऊ फेडू काही नाही, इकडे तिकडे मराठवाडा तिकडे येऊ 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 कशाला येऊ येऊ इकडे आपल्याकडे येऊ, साधी भाषा आपली येऊ येऊ. तो सुगंधित होत नाही याचं कारण त्याला गाठी आहेत, गाठी. आणि वरच्या नाहीत, आतल्या आहेत. आतल्या गाठीचे येऊ किती दिवस चांगल्या संगतीने राहू द्या, सुगंधित नाहीत होत, नाहीत होत. हो, सुगंधित. आता पुढे ऐका, संताविन प्राप्ती नाही. हा येऊ मी त्या येवाला सांगतो, हे लेका येवा, तू चंदनाच्या संगतीने किती दिवस राहिला तरी तू लेका काही सुगंधित होणार नाहीस. तू एक काम कर, आमचे वारकरी ज्या रस्त्याने पंढरपूरला जातात ना त्या रस्त्यावर उभा राहा आणि आमच्या एखाद्या वारकऱ्याचं लक्ष जाऊ दे तुझ्याकडे आणि तुला तोडून मस्त सरळ बनवून तुझ्यावर भगवी पताका लावू दिले का. येऊ चंदनाच्या संगतीने किती दिवस राहिला तरी तू सुगंधित होणार नाहीस. पण एखाद्या वारकऱ्याने जर तुला पताका लावून खांद्यावर घेतलं ना ते येऊ लोक तुझी सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाहीत. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. हे रे साधकी साधना तेरी भावाची बंधन. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, संताचंच वर्णन आहे सगळं. ऐशे वेद देती ग्वाही, आपल्याकडे गायी म्हणतात त्याला नाही का, ग्वाही. हो असं म्हणतात. पोराची ढोराची गायी घेत नसतात नाही का, आपल्या खेळातले शब्द आहेत. गायी गायी म्हणतात आपण त्याला. ऐशे वेद देती ग्वाही. आणि पुढे असं महाराज म्हणतात, तुमचं कोणचंही मनोरथ असो ते पूर्ण करती. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत. पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण पूर्ण करीती मनोरथ. आणखी कोणी म्हणणार असेल तर म्हणा म्हणा, आणखी कोण आहे?
शुगर कमी होते म्हटल्याने शुगर कमी होते म्हणा. पूर्ण करते मनोरथ मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते साधने साधती साधने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. आपण अत्यंत उत्तम असा उत्सव या ठिकाणी करत आहात. आजचा आपल्या उत्सवाचा हा 4था दिवस आहे. काय रे नाव त्यांचं? हरिचंद्र भाऊ बावस्कार. खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये 75ची वय आहे ना रे. 75ची वय असताना कीर्तनामध्ये येऊन बसले होते आणि कीर्तन चालू असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. पुनश्च एकदा मी त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि खरं म्हणजे तुमचं कौतुक करतो गड्या, खरंच कौतुक करतो. ही घटना घडूनही तुम्ही कीर्तन चालू ठेवलं आहे. एकादशी वारी दर 15 दिवसाला 10 वर्षापासून एकादशीची वारी 10 वर्षापासून दर 15 दिवसाला. हा म्हणूनच हे आलंय ना. दर 15 दिवसाला भोजने महाराजांची एकादशीची वारी त्यांनी चुकू दिली नाही. नाही, किती वर्षापासून? 8-10 वर्ष झाले. 15-16 वर्षापासून त्यांनी पायी वारी पायी वारी भोजने महाराजांची पायी वारी एक तपापेक्षा जास्तच झाले असेल का नाही. 12 वर्षापेक्षा जास्त माझ्या भोजने महाराजांची वारी ते पायी करत राहिले. आणि मला वा 5 वाऱ्या पंढरपूरच्या पायी केल्या भोजने महाराजांच्या सोबत. आणि भोजने महाराजांची प्रत्येक एकादशीची वारी पैदल वारी केली कंचनपूर ते अटाळी. मला असं वाटते म्हणूनच त्यांचं इथं जाणं झालं ना. म्हणूनच झालंय. आणि कथाही ऐकत होते. असो सज्जनानो, आणखी पुनश्च एकदा मी त्यांच्या निमित्त या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि खरं म्हणजे हा त्यांचा पुतण्या आहे नाही का, महादेव भाऊ. आणि तरीसुद्धा आपण इथून काहीही हालचाल न करता कीर्तन चालू ठेवलं. कौतुक केलं पाहिजे. नाही तर एखाद्याने म्हटलं असतं बा आमचे चुलते गेले, आमचे वडील गेले, थांबवा तुम्ही आता, तुम्ही राजा मस्त बोलून राहिले. असं नाही. पण मला असं वाटतं एवढं होऊनही जर तुम्ही हे कीर्तन चालू ठेवलं असेल आणि उद्याचे आणि सगळे कीर्तनं जर या ठिकाणी होत असतील तर बाहेरगावच्या लोकांनीसुद्धा कंचनपूरकरांचं कौतुक केलं पाहिजे या निमित्ताने. आणि म्हणून हा उत्सव अत्यंत उत्साहाने आपण करता. तरुण मंडळी याच्यामध्ये फार चांगली सहभागी आहे. मस्त वातावरण आहे. असंच पाहिजे. गरमा होत नाही. मस्तपैकी या ठिकाणी आपण हा उत्सव करता. आणि भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. उद्यापासून फार लांबची कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत. फार नवोदित कीर्तनकाराची कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. उद्यापासूनसुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं. नारायण महाराज, भोजने महाराज आणि मुकुंदराज महाराज यांचा आपला हा परिसर आहे. त्यांच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूया की हे भोजने बाबा, हे नारायण बाबा, हे मुकुंदराज महाराज आम्हाला अखंड वारकरी संप्रदायाची सेवा घडू द्या. किती दिवस जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत घडत राहू द्या. ही शुभकामना, ही शुभ इच्छा, ही सद्वासना या त्रय संतांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विचार
ऐका 2 मिनिटं कोणी उठू नका. गेल्या 11 वर्षापासून